हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY BCom सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 ॲब्सॉर्प्शन ऑफ कंपनी त्याच्यामधील इलिस्ट्रेशन नंबर 8 पेज नंबर आहे 2.45 पाहणार आहे. तर सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. बघा, कॉर्पोरेट अकाउंटिंग illustration number 8 page number 2.45. The financial position of Jockey Limited Jaunpur as on 31st March 2020 disclose the following पोजिशन. डिस्क्लोज म्हणजे जाहीर करणे, माहिती प्रगट करणे, सांगणे. तर त्यांची जी बॅलन्स शीट आहे ते आपल्याला दिलेली आहे किंवा सांगितलेली आहे. बॅलन्स शीटला दिलेला आहे इश्यूड सबस्क्राइब्ड अँड कॉल्ड अप कॅपिटल 1050 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच फुल्ली कॉल्ड अप. म्हणजे कॉल्ड अप म्हणजे आपण 1,05,000 आपल्याला शेअर्सचे पैसे मिळायला पाहिजे होते, बट त्यांनी काय केलेलं आहे, लेस कॉल्स अनपेड सांगितलेलं आहे 1000. म्हणजे 1000 रुपीज आपल्याला शेअर होल्डरांकडून मिळालेले नाहीत. मिळायला पाहिजे होते शेअर्स विकून आपल्या जॉकी लिमिटेडला 1,05,000, पण 1000 रुपये मिळालेले नाहीत. म्हणजे मिळाले किती, 1,04,000 रुपीज रिसीव्ह झालेले आहेत शेअर होल्डरांकडून. हा रिझर्व आहे, हा रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणजेच प्रॉफिट आहे. आणि ही आहे करंट लायबिलिटी, ट्रेड पेएबल, ट्रेड क्रेडिटर्स आणि एक्सपेन्सेस पेएबल. ही आहे तुमची, ह्या 3 आहेत ह्या करंट लायबिलिटीज आहेत. ही तुमची ॲसेट साईड आहे. ॲसेट्समध्ये सांगितले प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट. त्याच्यामध्ये फ्री होल्ड प्रॉपर्टी 70,000, वर्कशॉप प्लांट 55,000, इक्विपमेंट 10,000. असे सगळे मिळून तुमचे आहेत 1,35,000ची फिक्स ॲसेट आहे तुमच्याजवळ. नंतर सांगितलेलं आहे करंट ॲसेट आहे जॉकी लिमिटेडकडं स्टॉक इन ट्रेड, बुक डेट्स मीन्स डेटर्स. आणि त्याच्यानंतर आहे कॅश आहे एवढी. आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दिलेला आहे, बट प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ही ॲसेट नाही, म्हणून आपण ह्याचं पोस्टिंग करायचं नाही, म्हणून मी ह्याला क्रॉसची साईन केली. ही ॲसेट नाही, ही कंपनी स्थापन करण्यासाठी आलेला खर्च आहे, त्याला आपण ॲसेट समजतो, म्हणून ते इथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे जॉकी लिमिटेड वॉज ॲब्सॉर्ब्ड बाय सूर्या लिमिटेड. बाय म्हणजे ने, सूर्या लिमिटेडने ॲब्सॉर्ब केलं जॉकी लिमिटेडला खरेदी केलं. कुणी केलं, तर सूर्या लिमिटेडनी. तर सूर्या लिमिटेड ही एक कंपनी आहे, त्या कंपनीनं जॉकी लिमिटेडला टेकन केलेलं आहे, ॲक्वायर केलेलं आहे, खरेदी केलेलं आहे. कुणी कोणाला केलं, सूर्या लिमिटेडनं जॉकी लिमिटेडला खरेदी केलेलं आहे. तर ही जी सूर्या लिमिटेड आहे ही श्रीपूरची आहे. ऑन द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन, त्यांच्या कंडिशन्स आपल्याला खाली दिलेले आहेत. जॉकी लिमिटेड पेड एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाऊंटिंग टू ₹4,000. जे एक्सपेन्सेस आहेत हे जॉकी लिमिटेडनं त्यांनी केलेले आहेत. ह्याची आपल्याला जर्नल एंट्री होणार आहे किंवा ह्याचं पोस्टिंग होणार आहे, बट आपण आत्ता लगेच करायला नको, कारण अजून आपण PC काढला नाही. सर्वात प्रथम आपण PC काढतो, म्हणजे परचेस कन्सिडरेशनचं कॅल्क्युलेशन करतो. त्याच्यामुळे ह्याचं लगेच पोस्टिंग नका करू, हे होणार आहे, बट आपण नंतर करू. The calls in arrears of Jockey Limited resulted into actual recovery of 20% only, whereas the rest of unpaid calls proved to be irrecoverable and hence to be adjusted accordingly. म्हणजे याचा अर्थ असं सांगितलेला आहे 20% आहेत ते रिकवर झाले. कशाचे, तर कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे कॉल अनपेड म्हणजे न दिलेले पैसे. जे शेअर होल्डरांनी 1000 रुपये अजून दिलेले नव्हते, त्यांच्याकडे पेंडिंग होते, त्यातले 20% अमाऊंट रिकवर झाली. 20% अमाऊंट म्हणजे 1000वर 20%. तुम्ही ओरली पण काढू शकता. 1000 इंटू 20%, 200 रुपीज रिकवर झाले. म्हणजे 1000 मधले 200 रिकवर झाले, म्हणजे 800 रुपीज काय झालेले आहेत, अनरिकवरेबल अमाऊंट आहे 800 रुपीज. तर ही आहे आपली अनरिकवरेबल अमाऊंट 800 रुपीज. हे लक्षात ठेवा, आपण पुढे गेल्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन करणार आहे किंवा पोस्टिंग करणार आहे, हे पण PCला येणार नाही.
त्याच्यानंतर सांगितलेलं आहे सूर्या लिमिटेड ॲग्री टू टेक ओव्हर ऑल द ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ जॉकी लिमिटेड. जॉकी लिमिटेडची ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज म्हणजे सगळ्या ज्या ॲसेट प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस सोडून सगळ्या ॲसेट त्यांनी टेकन केलेले आहेत आणि ऑल लायबिलिटीज मीन्स करंट लायबिलिटी ही पण त्यांनी काय केलेली आहे, पेड केलेली आहे किंवा टेकन केलेली आहे जॉकी लिमिटेडची. पुढं सांगितलेलं आहे ॲट द बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यूला एक्सेप्ट म्हणजे शिवाय फ्री होल्ड प्रॉपर्टी 75,000 म्हणजे जी फ्री होल्ड प्रॉपर्टी आहे ही ह्या प्राईसला त्यांनी घेतलेली नाही. तर कितीला घेतली, 75,000ला घेतली. तर ही ॲज इट इज प्राईस नाही आहे. वर्कशॉप रेंट, वर्कशॉप प्लांट ह्याची पण अमाऊंट त्यांनी किती सांगितलेली आहे, 52,000. आणि स्टॉक इन ट्रेड ह्याला मी टिक करून ठेवलं कारण आपल्याला पुढं त्या अमाऊंट चेंज म्हणजे ह्या घ्याव्या लागणार आहेत पीसीला, ह्या घ्यायच्या नाहीत. बाकीच्या ज्या ॲसेट आहेत त्यांची ही ॲज इट इज प्राईस आपल्याला घ्यायची आहे. तर आपण पीसीला सुरुवात करू कारण आपल्याला पीसीची पहिली एंट्री मिळालेली आहे. तर पीसीची सर्वात पहिली एंट्री आहे नेट ॲसेट टेकन ओव्हर. ह्याच्यामध्ये त्यांनी काय काय घेतलं तर ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज घेतलेल्या आहेत. तर आपण त्याचं पोस्टिंग करणार आहोत म्हणजे पीसी काढणार आहोत. तर पीसी काढताना मी इथं टिक करून ठेवलं आहे कोणकोणत्या ॲसेट ॲज इट इजला घेतल्या, चेंजिंगला घेतल्या, त्याची प्राईस आपल्याला इथून घ्यायची आहे आणि बाकी ज्याला मी टिक केलं नाही त्याची प्राईस इथूनच आपल्याला पुट करायची आहे. तर मी पहिलं घेते फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड प्रॉपर्टी त्याची अमाऊंट आहे, फ्री होल्ड प्रॉपर्टीची अमाऊंट आहे, त्याला टिक केलेलं आहे. त्याची अमाऊंट आपल्याला खालून घ्यायची आहे. फ्री होल्ड प्रॉपर्टीची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 75,000. 75,000. त्याच्यानंतर आहे वर्कशॉप रेंट, वर्कशॉप प्लांट. त्याला पण मी इथं टिक केलं आहे म्हणजे त्याची अमाऊंट घ्यायची नाही, इथली खालची घ्यायची आहे 52,000. 52,000. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे इक्विपमेंट. इक्विपमेंट्सची अमाऊंट आहे कारण ह्याला मी टिक केलं नाही म्हणजे याचा अर्थ खाली त्याची अमाऊंट दिलेली नाही म्हणून मी इथलीच अमाऊंट घेणार आहे 10,000 रुपीज. त्याच्यानंतर आहे स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेड आहे 49,000 घ्यायची नाही, खाली अमाऊंट दिलेली आहे 61,000. त्याच्यानंतर आहे बुक डेट्स. $25,400 ॲज इट इज घ्या कारण याला मी टिक केलेलं नाही. कॅश 12,800. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसचं पोस्टिंग करायचं नाही तर आपल्याला ह्याची टोटल करून घ्यायची आहे. तर कॅल्सीवर करण्यात वेळ जाईल. त्या आन्सरमध्ये बघते किती आहे. आन्सरमध्ये त्यांनी दिलेलं आहे कारण आपल्याला वेळ जाईल, व्हिडिओ मोठा होईल म्हणून इथं लिहिते 2,36,200 टोटल आहे. ते आपण इथं बघून गेलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून लेस करायचं आहे लायबिलिटीज. तर लायबिलिटीज कुठल्या घ्यायच्या आहेत, इथल्या. इथं त्यांनी काही मेन्शन केलेलं नाही की कोणती लायबिलिटी कितीला त्यांनी घेतली, तर मग इथं ॲज इट इज घ्यायची आहे लेस. त्याच्यामध्ये एक आहे ट्रेड पेएबल. अमाऊंट आहे 18,300. त्याच्यानंतर ट्रेड क्रेडिटर्स 26,000.
800. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस पेएबल, $11,100. याची टोटल 8 3 8 1 9 9 3 12. $56,200. तर ह्याच्यातून ही मायनस करा, लेस लिहिलेला आहे. अमाऊंट येईल 1,80,000. ह्याच्यामधून ही अमाऊंट लेस करा आणि त्याला नाव देऊया आपण परचेज कन्सिडरेशन. परचेज कन्सिडरेशन ह्याला तुम्ही PC म्हणू शकता शॉर्टकटमध्ये. तर ही आली 1,80,000. ही झाली आपली परचेज कन्सिडरेशन. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पुढं रीड करायचं आहे. क्वेश्चनमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे पुढं, जॉकी लिमिटेड ॲग्रीड टू राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कम्प्लिटली अगेन्स्ट इट्स अनयुटिलाइज्ड फ्री रिझर्व. म्हणजे त्यांनी इथं PCची एंट्री नाही आहे. ह्या दोन ज्या एंट्री आहेत, पहिली दुसरी आणि चौथी, ही PCची एंट्री नाही आहे. इथं त्याने असं सांगितलेलं आहे की जे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे कंपनी स्थापन करण्यासाठी जो खर्च आलेला होता सुरुवातीला, त्याची अमाऊंट होती 7,800. तर ती जी अमाऊंट आहे ती राईट ऑफ केली, म्हणजे ती काय केली, देऊन टाकलेली आहे. कशातून दिलेली आहे, तर रिझर्वमधून दिलेली आहे. जो रिझर्व होता आपला 22,800, याच्यामधून ती अमाऊंट आपण पेड केलेली आहे. तर त्याची एंट्री PCमध्ये होणार नाही. त्याची एंट्री आपण वेगळ्या अकाउंट क्रिएट करू, एक रिझर्वचा अकाउंट क्रिएट करू आणि मग त्याच्यामधून ही प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसची अमाऊंट आपण राईट ऑफ करू. नंतर करूया, हे आत्ताच नको, कारण पहिला PC करूया. ही PCची 3 नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे त्याच्यातून आपण PC तयार केलेला आहे. आणि अजून आपला PCची एक बाजू झालेली आहे. अजून PCच्या बदल्यात त्यांनी काय दिलं ती इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे. खाली सांगितलं आहे, सूर्या लिमिटेड डिस्चार्ज द परचेज कन्सिडरेशन बाय, बघा डिस्चार्ज केले म्हणजे PCची जी अमाऊंट आहे 1,80,000, त्याच्या बदल्यात त्यांनी काय केलेलं आहे, बाय अलॉटमेंट ऑफ 1,200 शेअर्स ऑफ ₹100 each at ₹125 per shares and the balance in cash. म्हणजे त्यांनी आपल्याला अशी इन्फॉर्मेशन सांगितली की जी तुमची जॉकी लिमिटेडची जी ॲसेट आहे ती सूर्या लिमिटेडनं 1,80,000 रुपयाला खरेदी केली आणि त्याच्या बदल्यात त्यांनी काय केलं, तर 1,200 शेअर्स दिले. एक शेअर 100चा होता, पण त्यांनी कितीला दिलेला आहे, 125 रुपीजला शेअर्स दिलेले आहेत. तर हे जे शेअर्स आहेत 125ला 1,200 शेअर्स, एक शेअर्स 125 रुपयाला दिला आणि राहिलेली कॅश दिली. तर मग आपण डिस्चार्जची अमाऊंट लिहिणार आहोत. इश्यू ऑफ शेअर्स, इथं एक मिनिट, तर लिहिणार आहोत डिस्चार्जमध्ये 1,200 इक्विटी शेअर्स at ₹125 each. म्हणजे इथं काय होणार आहे, 1,200 इंटू ₹100, एक मिनिट, 1,200 इंटू ₹125 असं करायचं आहे आपल्याला. म्हणजे तुम्हाला मी कॅल्क्युलेट करून दाखवते किती ती अमाऊंट बघू आपण. 1,200 इंटू 125, तर अमाऊंट आली 1,50,000चे शेअर्स दिले. जे 1,80,000ची PC द्यायचा होता, तर त्याच्या बदल्यात त्यांनी 1,50,000चे शेअर्स दिले, 1,50,000चे शेअर्स दिले. आणि सांगितले बॅलन्स इन कॅश, म्हणजे जी कॅशची अमाऊंट आहे
ती आपल्याला बॅलन्सनी द्यावी लागेल. म्हणजे जी 1,80,000 मायनस 1,50,000 केल्यानंतर 30,000 येईल. 1,80,000 जी अमाऊंट आली ती आहे बॅलन्स इन कॅश. तर कॅशची अमाऊंट आहे 30,000. हे तुम्हाला आता समजलं असेल. तर इथं आहे कॅशची अमाऊंट 30,000 आणि आपण ह्याला इथं इक्वल करून क्लोज करून घेऊया. $1,80,000 हे झाला आपला PC. आता PCच्या ह्या आपल्या 2 एंट्र्या होतात. तुम्हाला मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, तरी पण तुम्हाला इथं लिहून देते तुमच्या माहितीसाठी. हे पेपरमध्ये तुम्हाला लिहायचं नाही. तर पहिली जर्नल एंट्री आहे सूर्या लिमिटेड अकाउंट डेबिट. सूर्या बघा, हे तुमच्या माहितीसाठी आहे. 1,80,000 1,80,000 PCची एंट्री टू रिअलायझेशन अकाउंट. क्रेडिट आहे 1,80,000. मी नरेशन लिहित नाही, हे आपला आन्सरचा भाग नाही. हे तुम्हाला समजण्यासाठी मी 2 एंट्र्या इथं लिहित आहे. दुसरी एंट्री आहे, आता बघा सूर्या लिमिटेडनी काय केलेलं आहे, इक्विटी शेअर्स आणि कॅश दिलेले आहे. तर इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट 1,50,000. कॅश अकाउंट डेबिट 30,000. ह्या अमाऊंट आहेत ते इथल्या टू सूर्या लिमिटेड. $1,80,000 ही आहे. ह्याचं आपल्याला पोस्टिंग करायचं. आता बघा, हे झालं PC काढता आला तुम्हाला की निम्म्यापेक्षा जास्त काम झालं. आता काय करायचं आहे आपल्याला, ऑल ॲसेट ट्रान्सफर टू क्रेडिट साईड ऑफ द रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ऑल ॲसेट ट्रान्सफर डेबिट साईडला ऑल ॲसेट ट्रान्सफर करायच्या आणि ऑल लायबिलिटीज क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायच्या. आणि PCची एंट्री एक इथं होईल, एक सूर्या लिमिटेडच्या. ह्या 2 एंट्र्या PCच्या आपल्याला करायच्या आहेत. तर आपण आन्सरला आता सुरुवात करूया. हे पण आन्सरचाच भाग होता, फक्त हे आन्सरचा भाग नाही. तर सर्वात प्रथम आपण काय करूया, पोस्टिंगला सुरुवात करूया. ऑल ॲसेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला काय करायचे आहेत आपल्याला, ॲसेट ट्रान्सफर करायचे आहेत ॲज इट इज प्राईसला. तर क्वेश्चनमधून आपल्याला बघून करायचं आहे. इथं लिहायचं आहे टू ॲसेट सन्ड्री ॲसेट. सन्ड्री ॲसेट्स त्याच्यामध्ये पहिली आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड प्रॉपर्टी 70,000. इथं मग ते ॲज इट इज प्राईसला घ्यायचं आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. इथं चेंज करायचं नाही, अमाऊंट चेंज करायची नाही. त्याच्यानंतर आहे वर्कशॉप रेंट. वर्कशॉप प्लांट 55,000. त्याच्यानंतर आहे इक्विपमेंट 10,000. त्याच्यानंतर आहे स्टॉक इन ट्रेड 49,000. त्याच्यानंतर आहे बुक डेट्स म्हणजे डेटर्स
25,400. त्याच्यानंतर आहे कॅश पण घेतलेले आहे कारण त्यांनी ऑल ॲसेट लिहिलं आहे म्हणून 12,800. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस घ्यायचे नाहीत कारण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इज अ नॉट ॲसेट. त्याच्यानंतर आहे आपल्याला हे झालं आपण सगळ्या ऑल ॲसेट ट्रान्सफर टू डेबिट साईड ऑफ द रिअलायझेशन अकाउंट. आता काय करायचं आहे, ऑल लायबिलिटीज आहेत त्या ट्रान्सफर करायच्या आहेत रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. मग आपण इथं म्हणणार आहे बाय सन्ड्री लायबिलिटीज. पहिले आहे इथं क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेले आहे ट्रेड पेएबल्स. ट्रेड पेएबल्स 18,300. ट्रेड क्रेडिटर्स 26,800. Expenses payable 11,100. ह्या झाल्या आपल्या ऑल लायबिलिटीज ट्रान्सफर टू क्रेडिट साईड ऑफ द रिअलायझेशन अकाउंट. आता आपल्याला पुढं काय करायचं आहे तर सगळ्याचं पोस्टिंग करायचं असतं. ॲसेटचं ट्रान्सफर झालं, ह्या लायबिलिटीज झाल्या, पण हा वरचा पार्ट राहिलेला आहे तर त्याचं पण आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. पहिलं इक्विटी शेअर होल्डरला आपल्याला पोस्टिंग करायचं आहे 1,04,000चं. कॉल्सचं पण आपण मी अकाउंट ओपन केलेलं आहे कारण कॉल्स इन ॲरियर्स किंवा कॉल अनपेडचा मी अकाउंट ओपन केलेलं आहे कारण त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपण मगाशी रीड केलं 20% अमाऊंट रिकवर झालेली आहे. म्हणजे 200 रुपये रिकवर झाले 1,000मधले आणि 800 रुपये अनरिकवरेबल अमाऊंट आहे. म्हणून मी हा कॉल्स अनपेड किंवा कॉल्स इन ॲरियर्स तुम्ही कोणतंही नाव द्या तर तो एक अकाउंट आपल्याला ओपन करायचं आहे. आणि दुसरा एक रिझर्वचा अकाउंट ह्यावेळेस मी नवीन ओपन केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या रिझर्वमधून प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसची जी अमाऊंट आहे ती राईट ऑफ केलेली आहे. म्हणजे रिझर्वमधून ती पैसे देऊन टाकलेले आहेत. तर मग आपल्याला काय करायचं आहे, रिझर्व अकाउंट एक ओपन करायचं आहे. म्हणून ह्यावेळेस आपल्याला थोडंसं पोस्टिंग व्यवस्थित करायचं आहे काळजीपूर्वक. तर इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला 1,05,000 अमाऊंट घ्यायची आहे. रेव्हेन्यू प्रॉफिट रिझर्वची अमाऊंट आपल्याला लगेच घ्यायची नाही. कॉल्स अनपेडची अमाऊंट आपल्याला फर्स्ट करायची आहे बट ती हळूहळू आपण करून घेऊया. तर आपण काय करू, सर्वात प्रथम पोस्टिंग करूया. कसं करायचं बघा. तर इथं जी तुमच्या ह्याची इक्विटी शेअर होल्डरची जी अमाऊंट आहे, आता आपला बघा इक्विटी शेअर होल्डर अकाउंट कुठं आहे इथं. तर ह्याच्या क्रेडिटला आपल्याला इथं लिहायचं आहे बाय इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल अमाऊंट किती आहे तर तुम्ही म्हणाल की ही घ्यायची का ही घ्यायची, तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. तर आपण घेताना 1,05,000 घ्यायची आहे कारण की कॅपिटलची अमाऊंट होती 1,05,000 पण 1,000 नाही मिळाले, म्हणजे अनपेड आहेत अजून मिळालेले नाहीत, कदाचित ते मिळू शकतात. म्हणून तर इथं घेताना अमाऊंट 1,05,000च घ्या. हे चूक करू नका, चुकून तुम्ही ही घ्याल तर मग तुमचा आन्सर चुकल. तर आपण इथं एक त्याच्यानंतर बघा ही अमाऊंट आपण पुट केली. आता ही पण पुट करायची आहे 1,000 रुपयाची, दोन्हीची मिळून ते बरोबर येणार आहे. म्हणून मी काय केलेलं आहे इथं कॉल्स इन ॲरियर्सचा एक अकाउंट ओपन केलेला आहे. कॉल्स इन ॲरियर्स तर त्याच्यामध्ये किंवा कॉल्स अनपेड म्हणा, लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिटला असतं म्हणून इथं लिहायचं आहे बाय बॅलन्स आपल्याला बॅलन्स लिहायचा आहे कॉल्स अनपेडचा ह्या साईडला नाही येणार कारण तो अनपेड बॅलन्स आहे म्हणून
एक मिनिट, चुकून माझ्याकडून त्या साईडला गेलं. तर इथं येणार आहे टू बॅलन्स BD. शॉर्टमध्ये इथं मी लिहिते 1000 रुपीज. हां, आता बघा तुम्ही म्हणाल ही लायबिलिटी आहे, मग ह्या साईडला का आलं? ही लायबिलिटी आहे पण ती ॲक्च्युली क्रिएट नाही झालेली. म्हणजे काय नाही झालेलं की त्या लोकांनी आपल्याला पैसे दिलेले नाहीत, तर आपण आपली लायबिलिटी नाही आहे ती, आपण त्यांना पैसे देऊ नाही शकत. हे आपले ॲसेट आहे, आपल्याला मिळायला पाहिजेत 1000 रुपये. म्हणून जरी लायबिलिटीला असलं तरी लेस असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं की ते ॲसेटमध्ये येतं, कारण ते मिळणार आहेत पैसे. मिळणार असेल तर ॲसेट असते, देणं असेल तर लायबिलिटी असते. तर हे 1000 रुपये अजून आपल्याला मिळायचेत, मिळालेले नाहीत, म्हणून ती लायबिलिटी नसून ते ह्या साईडला आलं, ते ॲज अ ॲसेट म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर बघा आता ह्याचं पोस्टिंग झालं. त्याच्यानंतर काय आहे क्वेश्चनमध्ये बघा, हे 1,05,000 गेले, हे गेले. आता रिझर्वला घेताना आपल्याला थोडंसं विचारपूर्वक घ्यायचं आहे. रिझर्व किती दाखवलं? रिझर्वचा अकाउंट आपला इथं आहे. तर रिझर्व इज अ लायबिलिटी, कारण तो रिझर्व काय आहे? लायबिलिटीच आहे. तर रिझर्वला घेताना त्याची जी अमाऊंट आहे ते आपल्याला ॲज इट इज पुट करायची आहे. इथं पण आपण ॲज इट इज पुट केली, इक्विटीला पण आपण ॲज इट इज पुट केली. तर मग ही जी अमाऊंट आहे आपली 22,800 ते आपल्याला इथं रिझर्वच्या इथं लिहायची आहे. बाय बॅलन्स BD. तुम्ही स्मॉल लिपीमध्ये लिहू शकता, कॅपिटल लेटरमध्ये पण लिहू शकता BD, बट मी स्मॉलमध्ये 22,800 रुपीज ही झाली रिझर्वची अमाऊंट. आता प्रॉफिट अँड लॉस, रेव्हेन्यू प्रॉफिट इक्विटी शेअर होल्डरला येतो. तर इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला काय करायचं आहे? शो करायचं आहे. इथं लिहायचं आहे बाय रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिटची अमाऊंट आहे 47,000 आहे बघा, 47,000. इथपर्यंत पोस्टिंग झालं. ह्याचं पोस्टिंग आपण रिअलायझेशनला केलं, म्हणजे सगळ्याचं पोस्टिंग झालं. किती सोपं आहे बघा. तुम्हाला PC काढता आला, पोस्टिंग करता आलं आणि PCच्या 2 एंट्री आल्या की हा लेसन झाला. जेवढा सोपा हा लेसन आहे. आणि PCच्या मी एंट्री इथं तुम्हाला लिहून ठेवलेल्या आहेत काय करायचं आहे ते. तर आपण काय करू, लगेच PCच्या एंट्र्या करायच्या अगोदर थोडीशी ह्याच्यामध्ये ज्या मी ह्याला इथं बघा असं करून ठेवलं. PCला आपण काय केलं, ही एक एंट्री पास केली, ही एक ॲडजस्टमेंट केली आणि ही एक ॲडजस्टमेंट केली. ह्या 2 ॲडजस्टमेंटवरून आपण PC काढला. पण ही जी पहिली ॲडजस्टमेंट आहे, दुसरी आहे आणि चौथी आहे, ह्याचं आपण अजून काय केलेलं नाही. ही केल्याशिवाय PCची एंट्री करू नका. तर आपण पहिली ही करू. जॉकी लिमिटेड पेड एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाऊंटिंग टू ₹4,000 रुपीज काय केलेलं आहे, जॉकी लिमिटेडनं रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणून पेड केले. म्हणजे जॉकी लिमिटेडचे पैसे गेले, कॅश गेली की बँक अकाउंट क्रेडिट होतो, कॅश आली की बँक अकाउंट डेबिट होतो. तर इथं रिअलायझेशनच्या डेबिटला ही दरवेळेस तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण प्रत्येक क्वेश्चनमध्ये पण ही ॲडजस्टमेंट असते. ह्याला म्हणायचं आहे टू बँक किंवा कॅश और बँक म्हणा तरी इझी जाईल ते. इथं क्वेश्चनमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, लिक्विडेशन एक्सपेन्सेस. जर जे कधी एक लिक्विडेशन एक्सपेन्सेस म्हणतात, कधी डिझोल्युशन एक्सपेन्सेस म्हणतात. लिक्विडेशन एक्सपेन्सेस ₹4,000. जे नाव सांगितलं आहे तेच आपण इथं पुट करायचं आहे. इथं रिअलायझेशनच्या डेबिटला आलेलं आहे, तर बँक अकाउंटच्या क्रेडिटला. बँक अकाउंट कुठं आहे, कॅश लिहिलं आहे मी, तर कॅश और बँक लिहिते किंवा बँक और कॅश असं करते. तर बघा त्याच्या डेबिटला होतं, ह्याच्या क्रेडिटला येईल बाय रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिक्विडेशन एक्सपेन्सेस. ₹4,000 ही झाली पहिली ॲडजस्टमेंट. तर दुसरी बघा काय सांगितले, द कॉल्स इन ॲरियर्स ऑफ जॉकी लिमिटेड रिझल्टेड इन टू ॲक्च्युअल रिकव्हरी ऑफ 20%. बघा 20% फक्त रिकवर झालं, म्हणजे याचा अर्थ 80% म्हणजे
80% अमाऊंट काय झाली इरिकवरेबल, म्हणजे रिकवर झालेली नाही. म्हणजे 200 रुपये आपण मगाशी काढलेलं होतं, 1000 रुपये जे होते कॉल अनपेड, त्याच्यामधले जी अमाऊंट आहे ती 20% अमाऊंट रिकवर झाली. तर आपल्याला ह्याचं पोस्टिंग करायचं आहे. तर 20% अमाऊंट रिकवर झाली, तर जे कॉल अनपेड आहे इथं दाखवलेलं ह्याच्या क्रेडिटला लिहायचं बाय कॅश किती झाली तर 200 कशी झाली तर 1000 वर इंटू 20% अशी झालेली आहे. तर अमाऊंट आहे त्याची 200 रुपीज रिकवर झाली. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 200 रुपीज रिकवर झाली. आणि मग ह्याचा दुसरा इफेक्ट, इथं आपण कोणाचं नाव लिहिलं कॅशचं, तर कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव येणार कॉल अनपेड, टू कॉल्स अनपेड 200 रुपीज. बघा आता आपण जर समजा ह्याला जर क्लोज केलं तर आता 800 रुपीज काय राहिलेत अनपेड राहिलेत किंवा इरिकवरेबल राहिलेत, ते इक्विटी शेअर होल्डरला जातील. तर ह्याला आपण लगेच करूया, परत लक्षात नाही राहणार याचं काय करायचं आहे ते. तर 1000 ह्या साईडची टोटल जास्त आहे, ह्या साईडला पण 1000 आपण पुट करू. जो डिफरन्स आला कितीचा आला तर 800 रुपीज. हे काय आहेत इरिकवरेबल अमाऊंट आहे, त्याला म्हणायचं आहे बाय इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. तर ह्याला तुम्ही नाव देऊ शकता इरिकवरेबल. ही 20% होती, ही 80% आहे. मग ह्याचा इफेक्ट होणार आहे. बघा इथं आपण कुठं घेतलं कॅशच्या कॉल्स अनपेडच्या क्रेडिट साईडला. हे आता कुठं जाणार आहे इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला. तर इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला इथं लिहायचं आहे टू कॉल्स अनपेड. तुम्ही 80% असं इथं ब्रॅकेटमध्ये लिहू शकता 800 रुपीज. हे कसं आलं तर असं आलं 1000 इंटू 80%. 20% 100% असतात. 100% मधले 20% मिळाले, 80% बुडाले, म्हणजे नाही मिळाले. बुडाले म्हणण्यापेक्षा नाही मिळाले. तर इथं येईल 800 रुपीज. असं मिळून ते 1000 रुपये आपले कॉल्स इन ॲरियर्सचे संपले. तर पुढं काय सांगितलं आहे बघा, त्यांनी पुढं सांगितलेलं आहे आपली ही ॲडजस्टमेंट झाली, कॉल्स इन ॲरियर्सची ॲडजस्टमेंट झाली. त्याच्यानंतर ही झालेली आहे, ही झाली. आता ही राहिली बघा, जॉकी लिमिटेड ॲग्रीड टू राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कम्प्लिटली अगेन्स्ट इट्स अनयुटिलाइज्ड फ्री रिझर्व जी रिझर्वची अमाऊंट होती 22,800, याच्यातून 7,800 राईट ऑफ केले. तर मग याची जी एंट्री आहे ते इथं रिझर्वच्या इथून. तर आपल्याला इथं काय लिहायचं आहे, टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ केलेले आहेत रिझर्वमधून. तर आपण इथं लिहूया प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. एक मिनिट. टू अमाऊंट आहे 7,800. ब्रॅकेटमध्ये लिहिते मी राईट ऑफ. रिटर्न ऑफ राईट ऑफ दोघाचा अर्थ एकच आहे, 7,800 रुपीज राईट ऑफ झाले. तर आता तुम्ही म्हणाले ह्याचं दुसरं पोस्टिंग कुठं, तर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंटच्या क्रेडिटला झालं असतं, बट आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट ओपन केलेला नाही, म्हणून ह्याचा दुसरा इफेक्ट आपल्याला दिसणार नाही. तर आता आपण ह्याला आपण क्लोज करू शकतो, कारण हीची एकच एंट्री होती,
ह्याला क्लोज करून ह्याचा जो डिफरन्स आहे हा रिझर्व आपला कुणाचा असतो तर इक्विटी शेअर होल्डरांचा असतो, म्हणून ह्याचा जो डिफरन्स येईल तो रिझर्वला. हे लक्षात ठेवा कुठल्या अकाउंटचा डिफरन्स कुठं जाणार आहे. आता जो कॉल्स अनपेडचा डिफरन्स होता तो पण इक्विटी शेअर होल्डरला गेला. त्याचं कारण असं आहे की जो हा कॉलचे पैसे असतात हे ओनरचे असतात. कॉल्स, प्रॉफिट अँड लॉस आणि रिझर्व हा ओनरचा असतो. ओनर म्हणजे कोण तर इक्विटी शेअर होल्डर इज अ ओनर ऑफ द कंपनी. म्हणून हा जो अनपेड ह्याचा जो डिफरन्स होता आपण इथं डिफरन्सची पण साईन करू शकतो. हा डिफरन्स आपण कुठं पाठवलेला आहे इक्विटी शेअर होल्डरला पाठवलेला आहे. आणि रिझर्वचा पण डिफरन्स इक्विटीला जाणार आहे, इक्विटी शेअर होल्डरला. त्याचं रिझन आहे रिझर्व हा इक्विटी शेअर होल्डरांचा असतो म्हणून. तर आपण ह्याला लगेच क्लोज करून टाकूया. आपली फक्त आता PCचीच एंट्री राहिलेली आहे 22,800. ही साईड जास्त आहे तीच आपण इथं लिहिली 22,800. जो डिफरन्स आला त्याला नाव द्यायचं आहे इक्विटी शेअर होल्डर. बॅलन्सिंग फिगरनी काढलेली आहे 15,722. तर 15,000 रुपये डिफरन्स आला. हा डिफरन्स आपल्याला इक्विटी शेअर होल्डर बघा इथं कुठं डिफरन्स आलेला आहे रिझर्वच्या डेबिटला. नाव काय दिलं इक्विटी शेअर होल्डर. तर इक्विटी शेअर होल्डरच्या क्रेडिटला डिफरन्स जाणार आहे, तिथं नाव येईल रिझर्व. इथं येईल बाय रिझर्व 15,000. तो डिफरन्स तिकडचा 15,000 रुपये 15,000 रुपीज इथं पुट झाले. ते दोन अकाउंट क्लोज झाले. आता फक्त आपली PCची एंट्री राहिलेली आहे, बाकी काही राहिलेलं नाही पोस्टिंगमध्ये. तर आपण ही PCची एंट्री करूया सूर्या लिमिटेडच्या डेबिटला, रिअलायझेशनच्या क्रेडिटला. तर सूर्या लिमिटेडच्या डेबिटला नाव लिहायचं आहे टू रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये PC 1,80,000. PCची अमाऊंट आहे 1,80,000. 1,80,000. तर ह्याचा दुसरा इफेक्ट होईल रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. रिअलायझेशन अकाउंटच्या PCची एंट्री आहे ही. तर इथे येईल बाय सूर्या लिमिटेड. तर ब्रॅकेटमध्ये PC लिहा म्हणजे तुम्हाला समजेल. 1,80,000. 1,80,000 ही झाली PCची पहिली एंट्री. आता दुसरी आहे इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट. म्हणजे त्यांनी काय काय दिलं PCच्या बदल्यात इक्विटी शेअर्स आणि कॅश दिली. तर ते अकाउंट डेबिट होतील. जे PCच्या बदल्यात दिलं ते डेबिट होईल. म्हणजे कुठलं अकाउंट डेबिट होईल इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट होईल. इथं येणार आहे टू सूर्या लिमिटेड. बघा इथं लिहिलेलं आहे सूर्या लिमिटेड क्रेडिट झालेलं आहे. सूर्या लिमिटेडचं नाव इक्विटी शेअर होल्डरला, मग इथं येईल सूर्या लिमिटेड. तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही PC लिहू शकता. किती दिलेत तर शेअर्स दिलेत 1,50,000चे. 1,50,000 1,50,000 रुपये. आणि दुसरं आहे कॅश अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिटला कॅशवर बँक असं म्हणा किंवा बँकवर कॅश मिळत लिहिलेलं आहे. तर इथं येईल टू सूर्या लिमिटेड अकाउंट PC 30,000. किती कॅश दिलेली आहे 30,000 रुपये कॅश दिली. आता ह्याचा सेकंड इफेक्ट हा झाला पहिला इफेक्ट. आपण इथे एंट्रीमध्ये काय लिहिलं आहे इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू सूर्या लिमिटेड अकाउंट क्रेडिट. तर सूर्या लिमिटेड अकाउंटच्या क्रेडिटला इथं लिहायचं आहे बाय इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. $1,50,000. ह्या अकाउंटला ह्या अकाउंटचं नाव येत नाही म्हणून दुसऱ्या अकाउंटचं नाव लिहायचं असतं बाय कॅश. $30,000. हा ॲटोमॅटिकली क्लोज होऊन जातो. हा तुम्ही आता क्लोज केला तरी चालेल. आपल्या PCच्या दोन्ही एंट्र्या झालेल्या आहेत. तर हा पण इथं क्लोज होऊ शकतो म्हणजे होतोच तो. 1,80,000 हा ॲटोमॅटिक क्लोज होतो.
1,80,000. हा क्लोज झाला, हा क्लोज झाला, हा क्लोज झाला. हे तिन्ही अकाउंट क्लोज झालेले आहेत. तर सगळ्यात शेवटी कॅशवर बँक होणार आहे. आता आपला रिअलायझेशन अकाउंट क्लोज होईल. रिअलायझेशनचा डिफरन्स आहे तो इक्विटी शेअर होल्डरला जाईल. इक्विटीचा डिफरन्स आहे तो कॅशवर बँकला जाईल. आता आपण क्लोज करणार आहोत. तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटची टोटल बघा किती येते. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. बरोबर आहे. कारण परत चुकायला नको, खाडाखोड नको म्हणून. तर आपण ह्याला क्लोज करू. ह्या साईडची टोटल जास्त आहे. आता तुम्हाला हे क्लोज करता येत असेल त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही तुमचा. ह्या साईडची टोटल जास्त आहे. टोटल आहे 2,36,200. ह्या साईडची टोटल आहे क्रेडिट साईडची. तीच टोटल मी इथं लिहिणार आहे. 2,36,200. काय करा आता, ह्याची टोटल करा आणि ह्याची टोटल येईल ती ह्याच्यातून मायनस करा. किती डिफरन्स येतोय बघा. डिफरन्स येतोय 10,000. तो कुठं पाठवायचा आहे, इक्विटी शेअर होल्डरला. म्हणून इथं मी लिहिणार आहे टू इक्विटी शेअर होल्डर. हा डिफरन्स आला म्हणून मी त्याला स्टार केलेला आहे. डिफरन्स आहे 10,000 रुपीज. 10,000 कसे आले परत एकदा बघा. ह्याची जी टोटल होती ही जास्त होती 2,36,000 मधून. ह्याची टोटल करा आणि ती मायनस करा. जो डिफरन्स येईल तो इथं पुट करा. हा डिफरन्स ट्रान्सफर करा इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला. ह्याचं नाव इथं आणि ह्या अकाउंटचं नाव, जो रिअलायझेशन अकाउंट आहे त्याचं नाव इथं. आणि इथं लिहा बाय रिअलायझेशन. 10,000. आता ह्याला आपल्याला क्लोज करायचा आहे. ह्याचा जो डिफरन्स येईल तो आपल्याला कॅशवर बँक अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. तर ह्याला आपण क्लोज करूया. ह्याची कोणती साईड मोठी आहे बघा. मला वाटतं ही साईड मोठी आहे. जो डिफरन्स येईल तो आपण कॅशवर बँकला ट्रान्सफर करू. तर ह्याची टोटल आहे, मी आता बघूनच लिहिते कारण हा व्हिडिओ मोठा होईल करत बसलं तर म्हणून. तर इक्विटी शेअर होल्डरची टोटल आहे 1,77,000. तुम्हाला आता हे करता येत असेल असं मी गृहीत धरते. 1,77,000. ह्याच्यातून काय करा, 1,50,000 आणि 800. 1,50,800 मायनस करा 1,77,000 मधून. जर डिफरन्स येईल, डिफरन्स येतोय मला वाटतंय इक्विटीला 26,200. तर त्याला नाव द्या टू कॅश और बँक, किंवा मी आता बँक और कॅश म्हणले. तुम्ही कुठल्या नाव द्या एकच. कॅश अकाउंट, कॅश और बँकच म्हणत चला, म्हणजे मग फरक नाही पडणार आहे किंवा तुम्ही कन्फ्यूज नाही होणार आहे. तर अमाऊंट आहे 26,200. 26,200. आता ही कुठल्या अकाउंटला जाईल, कॅश अकाउंटला जाईल. ही इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला आलेली आहे, तर कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जाईल. तर कॅश अकाउंटच्या क्रेडिटला इथं बाय इक्विटी शेअर होल्डर. $26,200. तिकडे जी डिफरन्सची अमाऊंट होती, स्टार केलं का याला? हां केलं. 26,200 ते अमाऊंट आपण इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला आपण घेतलेली आहे, सॉरी क्रेडिटला घेतलेली आहे 26,200. आता बँक अकाउंट जर दोन्ही साईडनी इक्वली क्लोज झाला तर आपला आन्सर बरोबर आहे. मला वाटतं होतोय बरोबर. 26 आणि 4 30. 30,200. 30,200. दोन्ही साईडनी तो इक्वल होतोय, क्लोज झालेला आहे. तर आपला आन्सर बरोबर आहे. अजून आपल्याला काय करायचं आहे,
आपलं हे झालं, लेजर अकाउंट्स कंप्लीट झालेले आहेत. आपण काय काय केलं बघा. पहिला PC काढला. PC काढल्यानंतर हे मी तुम्हाला 2 एंट्र्या वर्किंग नोटमध्ये करून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण रिअलायझेशन अकाउंट क्रिएट केला, इक्विटी शेअर होल्डर, हे म्हणजे लेजर अकाउंट आपण केले. लेजर अकाउंट झाल्यानंतर इन द बुक्स ऑफ सूर्या लिमिटेड, ही जी सूर्या लिमिटेड कंपनी आहे, ह्या कंपनीनं काय केलेलं आहे, जॉकी लिमिटेडला टेकन केलेलं आहे, ॲक्वायर केलेलं आहे. मग त्याच्या बुकमध्ये जर्नल एंट्री आपल्याला पास करायच्या आहेत. ह्या जर्नल एंट्र्या तुम्हाला 3 ते 4च असतात, तुम्ही पाठ करून ठेवा. पहिली बिझनेस खरेदी केल्याची एंट्री असते, त्याला आपण म्हणतो काय म्हणतो, बिझनेस खरेदी केला म्हणजे बिझनेस परचेज. याची कुणाचा बिझनेस परचेज केला त्याचं नाव क्रेडिट होतं. डेबिट कोण होतं, तर बिझनेस परचेज अकाउंट डेबिट. तर ह्या तारीख पण टाका तुम्ही, 31 मार्च 2020. त्याच्यामधली पहिली आहे टू जॉकी लिमिटेड. तुम्ही इथं नुसतं जॉकी लिमिटेड लिहिलं तरी चालेल. लिक्विडेशन ऑफ जॉकी लिमिटेड लिहिण्याची काही गरज नाही लिक्विडेटर. तर PCची एंट्री आहे ही. कितीला खरेदी केला बिझनेस त्यांनी, 1,80,000 रुपयाला. 1,80,000 कुठून आले, ही PCची अमाऊंट आहे म्हणजे परचेस कन्सिडरेशनची, 1,80,000. नरेशन लिहायचं आहे, बिईंग द अमाऊंट ऑफ परचेस कन्सिडरेशन पेएबल. पेएबल टू जॉकी लिमिटेड. कुणाला द्यायचे आहे, टू म्हणजे जॉकी लिमिटेडला. एवढं लिहिलं तरी खूप झालं. एवढी जर्नल एंट्री झाली पहिली. आता दुसरी जी एंट्री आहे ती PCची, म्हणजे जेवढ्या पण त्यांनी ॲसेट टेकन केलेले आहेत, ज्या किमतीला म्हणजे चेंज झालेली किंमत आहे, जी PCची जी बघा इथं जे आपण PC काढलं ना, तर ह्या PCमध्ये जेवढी पण ॲसेट दिसती, ह्या सगळ्या ॲसेट ह्या किमतीला तिथं तुम्ही डेबिट करायचे आहेत. आणि ही जी लायबिलिटी आहे ती क्रेडिट करायची आहे. आणि PCची अमाऊंट पण तुम्हाला क्रेडिट करायची आहे. ह्याच्यावरून एक एंट्री होईल, ह्याच्यावरून एक एंट्री होईल आणि एक बिझनेस खरेदी केल्याची एक एंट्री. त्या 3 एंट्र्या होतात. त्याच्या पुढे होत नाही 3, कधी कधी 4 होतात जर समजा रिझर्वला डिफरन्स आला असेल तर. दुसरी एंट्री आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. आता हे अमाऊंट कुठून घ्यायची आहे, PCमधून घ्यायची आहे. जिथं तुम्ही PC काढलेला आहे त्या PCमध्ये ती अमाऊंट आहे ती घ्यायची आहे, 75,000. बॅलन्स शीटची घेऊ नका. वर्कशॉप प्लांट, डेबिट 52,000. PCमधून अमाऊंट घ्या, जो तुम्ही परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेशन केलेलं आहे ना त्याच्यामधून ह्या अमाऊंट घ्यायच्या आहेत. इक्विपमेंट्स, इक्विपमेंटची अमाऊंट आहे 10,000. त्याच्यानंतर आहे स्टॉक इन ट्रेड, $61,000. त्याच्यानंतर आहे बुक डेट्स, $25,400.
आणि कॅश अकाउंट आहे 12,800. आता ह्या सगळ्या ज्या अमाऊंट आहेत त्या आपण कुठून घेतलेल्या आहेत, तर PC मधून घेतलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आता ही लायबिलिटी घ्यायची आहे, हे क्रेडिट होईल. तर मी इथं लिहिणार आहे टू ट्रेड पेएबल $18,300. ट्रेड क्रेडिटर्स $26,800. Expenses payable अमाऊंट आहे 11,100. त्याच्यानंतर आहे बिझनेस परचेजेस, PCची एंट्री. $1,80,000. $1,80,000. तर ही झाली PCची एंट्री. आपण इथं लिहू शकतो बीइंग assets, all assets and liabilities. Liabilities taking over. At their agreed value. Agreed value. एवढं सगळं नाही लिहिलं तर तुम्ही एक छोटंसं वाक्य लिहू शकता, परचेज कन्सिडरेशन पेएबल थ्रू ऑन, किंवा असं पण म्हणू शकता परचेज कन्सिडरेशन पेएबल. बस एवढं लिहिलं तरी चालेल. तुम्हाला जास्त नाही लिहिता आलं तरी चालेल, एवढं काही नाही आहे. ॲट देअर ॲग्रीड व्हॅल्यू अँड द परचेज कन्सिडरेशन पेएबल. बस एवढं लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला तिसरी एंट्री करायची आहे, ती आहे PCच्या बदल्यात. बघा आपण आता ही एक एंट्री केली. आता ह्याच्या बदल्यात काय दिलेलं आहे, तर इक्विटी शेअर्स आणि कॅश दिलेली आहे. ह्याची एक एंट्री होणार आहे. बिझनेस परचेजच्या बदल्यात काय दिलं, तर कुणाला दिलं, जॉकी लिमिटेडला. म्हणून इथं लिहायचं आहे जॉकी लिमिटेड. अकाउंट डेबिट $1,80,000. $1,80,000 जॉकी लिमिटेडला द्यायचे होते. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलं जॉकी लिमिटेडला, तर 2 शेअर कॅपिटल आपण लिहू शकतो, आणि बँक $1,30,000 शेअर्स दिलेले आहेत. आता थोडंसं इथं आहे ना, बघा थोडंसं, एक मिनिट नीट बघा. इक्विटी शेअर कॅपिटल तुम्हाला कळावं म्हणून मी इथं नंबर ऑफ शेअर्स लिहिते. नंबर ऑफ शेअर्स होते 1,200. बघा इथं लिहिलेलं आहे 1,200. एक शेअर $100 होता. त्याने आपल्याला, तुम्हाला दाखवते मी इथं,
असं सांगितलेलं होतं की जो आपला शेअर्स होता किती होता तर 100 रुपीजचा होता. म्हणून मी इथं लिहिणार आहे किती शेअर्स दिले त्यांनी 1200 शेअर्स इंटू ₹100 ईच. म्हणजे एवढं कॅपिटल होतं ॲक्च्युली. 1200 इंटू 100 म्हणजे मला वाटतंय 12वर 4 शून्य 1,20,000 रुपयाचे शेअर्स. आणि आपण इथं लिहू शकतो टू इक्विटी शेअर प्रीमियम, किंवा नुसतं शेअर इक्विटी नाही लिहिलं तरी चालेल, शेअर प्रीमियम लिहिलं तरी चालेल. प्रीमियम तर इथं प्रीमियमची अमाऊंट तुम्हाला कळवा म्हणून मी इथं लिहिते. हे तुम्ही असं ब्रॅकेटमध्ये आन्सर लिहिताना लिहू नका. तर प्रीमियम बघा, नंबर ऑफ शेअर्स किती होते 1200. तर एका शेअर्स 100चा शेअर्स त्यांनी दिला आहे कितीला तर 125ला. 100चा शेअर्स होता तो त्यांनी 125 रुपयाला विकलेला आहे. म्हणून इथे येईल ₹25. आता इथं 25 येईल. 25 का तर 25 रुपये प्रीमियम घेतला, म्हणजे वाढवून किती घेतले त्यांनी 25 रुपये घेतले. 1200 इंटू 25 अमाऊंट किती येते बघा कॅल्सीवर. तर मी आता इथं बघूनच लिहिते, मला वाटतं 30,000 येते. 30,000 आणि टू बँक अकाउंट. बँक अकाउंट किती दिलेलं आहे आपण PC मध्ये इथं लिहिलेलं आहे बघा. PC मध्ये सांगितलेलं आहे की 30,000 रुपयाची कॅश, 1.5 लाखाची इक्विटी शेअर्स, 1.5 लाखामधले 1,20,000चे शेअर्स आणि 30,000चा प्रीमियम. तुम्हाला हे जर नाही कळलं तर तुम्ही नुसतं इक्विटी शेअर्स 1.5 लाख लिहिलं तरी चालेल. सॉरी, ही अमाऊंट चुकून डेबिटच्या कॉलममध्ये गेली. इथं पाहिजे 1,20,000 क्रेडिटच्या कॉलममध्ये, आणि इथं आहे 30,000 आणि बँक आहे 30,000. कॅश किती दिली 30,000 दिली, ते चुकून झालं. तर ही झाली आपली जर्नल एंट्री. तर तुम्ही इथं म्हणू शकता बी. आता ही पण तुमची PCचीच एंट्री आहे. तुम्ही याला असं पण म्हणू शकता डिस्चार्ज ऑफ PC, किंवा सांगते मी डिस्चार्ज ऑफ परचेज कन्सिडरेशन. बाय नाही ऑफ एवढं लिहिलं तरी चालेल. तुम्हाला अजून वाढवायचं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता बाय इश्युइंग इक्विटी शेअर्स अँड कॅश, असं पण म्हणू शकता. बट ते खूप मोठं होईल. तुम्हाला मोठं लिहायचं असेल तर बुकमध्ये आहे, तुम्ही एवढं जरी लिहिलं तरी सोपं आहे. एवढं पण लिहू शकता. कन्सिडरेशन बाय इश्युइंग हे काय लिहायची गरज नाही आहे. बाय इश्यू 1,200 फुल्ली पेड शेअर्स, 100 shares at ₹125 each. शॉर्टकटमध्ये लिहिते अँड बॅलन्स पेमेंट इन कॅश. कॅश मी शॉर्टकटमध्ये केलेला आहे. तुम्हाला ब्रीफमध्ये हवं असेल तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे, तिथून तुम्ही करू शकता. तर हा क्वेश्चन मी इथं कंप्लीट केलेला आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करायला विसरू नका. धन्यवाद.